नाशिकमध्ये 800 कोटीचा घोटाळा झाला। मुख्यमंत्री साहेब ज्यांना मंत्रिपद त्यांनी दिले म्हणजे ते सावंत जे धाराशिवचे आमदार आहेत त्या भागातले, त्यांनी 4,500 कोटी रुपयाचा घोटाळा केला। आम्ही तो विषय जेव्हा कोर्टाकडे घेऊन गेलो, कोर्टाने स्वतःहून सुमोटो आता त्याच्यावर कारवाई आम्ही हिअरिंग करू असं त्यांनी तिथं सांगितलंय। 4,500 कोटी। आता अजितदादांचे जे मित्रपरिवार आहेत, नेते आहेत, त्याच्यामध्ये 80 कोटीचा घोटाळा हा दुधाच्या बाबतीत, तो सुद्धा आदिवासी मुलामुलींना जे दूध दिलं जातं त्यात 80 कोटीचा घोटाळा आहे। तिथं जे कोल्हापूरचे नेते आहेत, तिथं हसनजी मुश्रीफ साहेब त्यांच्या कंपनीला कमीत कमी 200 कोटीचा मर्यादा तिथं मिळाला आणि काही बीजेपीचे आमदार आहेत त्यांना 150 कोटी। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण सगळी गणितं एकत्रित केली तर कमीत कमी आम्हा सगळ्यांना असं मत 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये झालेला आहे। आणि कुणी कोणाला मांडीला मांडी लावतो। आता देवेंद्र फडणवीस साहेब कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतात? दादांबद्दल कोण बोललो होतं ते स्वतः चक्की पिसिंग केलं होतं। आता मोदी साहेबांपासून सगळेच बोलले होते, आता सगळेच मांडीला मांडी लावून तिथं बसले आहेत। आणि आम्ही काय करत आहोत, ही जी मंडळी बसलेली आहेत स्वार्थासाठी, स्वहितासाठी, त्याच्या विरोधात लोक आणि सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढत आहोत। मोदी साहेब एका ठिकाणी येत होते, पण आम्हाला जे कळालंय त्यांनी ते ठिकाण कॅन्सल केलेलं आहे आणि कदाचित ते नाशिकमध्ये सभा घेतील का आसपास सभा घेतील, कारण का त्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जायला भीती वाटते। आता ते मोदी साहेब असताना सुद्धा 40 सभा या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि 40 सभा म्हणजे गल्लोगल्ली त्यांच्या सभा तिथं होत आहेत, त्यांना प्रतिसाद कुठेही मिळत नाही। आणि मराठी माणूसच खऱ्या अर्थाने भाजपला मोदी साहेबांना तिथं धडा शिकवेल अशी आजची परिस्थिती आहे। महाराष्ट्रात त्यांना यश मिळणारच नाही, पण या देशामध्ये सुद्धा 200च्या पुढे भाजप जाणार नाही। आणि नाशिकमध्ये होणारी जी सभा आहे, दिंडोरीमध्ये होणारी सभा आहे, त्यांना जागा बदलावे लागले, कारण ते शेतकऱ्याला, सामान्य लोकांना घाबरले आणि घाबरून त्यांनी जागा बदलली असं आम्हाला कळतं।